नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल कैरीच्या फोडीमध्ये गूळ घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी वर्षभरासाठी असणार आहे. चटपटीत आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर 101% तुम्ही करूनच पाहणार बरं का. आता हे नेमके काय असेल ते तर तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. तर इथं मी घेतलेल्या आहेत कैऱ्या. तर तुम्हाला ना आता बाजारामध्ये ह्या कैऱ्या सहजपणे मिळून जातील. कैऱ्या ह्या अशा कडक बघून घ्यायच्या बघा, कठीण अगदीच मऊ वगैरे नरम झालेल्या घ्यायच्या नाहीत, पडलेल्या घ्यायच्या नाहीत किंवा अगदी डागरलेल्या घ्यायच्या नाहीत. आता एका भांड्यामध्ये ना इथं भरपूर असं मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून ना घेतलेल्या कैऱ्या त्या पाण्यामध्ये ठेवल्यात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवणार आहोत. कारण आंब्यावरती जे केमिकल वगैरे जर केलेलं असेल ना, ते स्वच्छ अशी आपली कैरी होते मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे. अगदी चांगली चुळून चुळून अशी आपल्याला ही कैरी धुवून घ्यायची आहे बघा. आता कैरी 2 घेतल्यात मी नगामध्ये सांगायला गेलं तर, आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अर्धा किलो इतकी ही कैरी आहे बघा. आता मिठानं पाणी हे धुतलेलं जे मिठाचं पाणी आहे ते बाजूला करूया आणि जी कैरी आहे ना ती स्वच्छ कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे. जरासुद्धा ओलसर राहता कामा नये. अगदी ही कैरी तुम्ही रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे अगदी छान स्वच्छ चकचक अशी कैरी होते बघा. आता कैरीच्या ह्या फोडी करून घेऊयात. कैरीच्या देठाचा जो भाग असतो तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मध्ये तर बघा चाकूनी जर तुम्ही कापायला गेलात जरा जोरात कापायचं, सहजपणे फोडी होतात. बऱ्याच ठिकाणी जिथं कैरी घ्यायला जातात ना तिथंसुद्धा कैरी फोडून मिळतात तुम्हाला. म्हणजेच की कैरीची जशी पाहिजेत ना तशी तुम्हाला कापं म्हणजेच की कापून मिळते. आता इथं मी थोडे असल्यामुळे घरीच कापून घेते बघा, आणि शक्यतो करून घरीच कैरीच्या फोडी करून घ्यायच्या. आता तुम्हाला किती ह्या फोडी छोट्या मोठ्या हव्यात त्यानुसार कापू शकता. इथं तर मी अगदी जास्त लहान साईज नाही आणि अगदी मोठी नाही, मध्यम साईजच्या ह्या कैरीच्या फोडी करून घेते. तुम्हाला बघा आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना छान चटपटीत आंबट गोड असं ना कैरीचं लोणचं करत आहोत बघा. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला हळदी मिठातलं जे लोणचं असतं का नाही ते सुकून कैऱ्या ते तुम्हाला लोणचं दाखवलं बरं का गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी आता आपण जे करत आहोत ते मस्त तिखट आंबट गोड असं लोणचं करत आहोत. दोन्ही ज्या कैऱ्या होत्या ना त्याचे सर्वांचे फोडी बघा छान एकसारख्या करून घेतल्यात. आपण लोणचं करत आहोत त्याच्यामुळे छान अशा एकसारख्या छोट्याच फोडी करायच्या बघा, म्हणजे ना हे लोणच्याच्या फोडी छान मुरल्या जातात. शिवाय ताटामध्ये आपल्याला वाढत्या वेळेस पण नाही बरं पडतं, म्हणून अशा छोट्याच लोणच्यासाठी फोडी करायच्या. सर्व फोडी आपल्या इथं करून झाल्यात. आता एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात. आता का नाही ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी हळद, त्याचबरोबर 2 चमचे इतकं मीठ घातलेलं आहे. आता हळद आणि ह्या मिठामध्ये ना ही कैरी आपल्याला मुरवत ठेवायची आहे बरं का. म्हणजे का नाही कैरी आपली नरम होते हळदी मिठाच्या पाण्यामुळे. ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे, पुढे तुम्हाला मी दाखवतेच. तर बघा ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं का नाही ते कैरीच्या फोडीनं सगळीकडे लागायला हवं. तुम्ही चमच्याने मिसळू शकता किंवा असं खालीवर करून मिसळून घेऊ शकता, पण हाताने चोळून घ्यायचं नाही बरं का. कारण हे लोणचं वर्षभरासाठी आपण टिकणारं करत आहोत, मग ना खराब होण्याचे चान्सेस असतात, म्हणून हात लावायचा नाही. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 4 ते 5 तासानंतर पाहणार आहोत. आता इथे मी 4 तासानंतर झाकण काढलेलं आहे आणि मिठाचं जे आहे ते पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला इथं बघा खाली दिसतच असेल. आता हे पाणी काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर खाली एक भांडं घेतलं आहे, वर चाळण ठेवलं आहे आणि सर्व कैरीच्या फोडी काढून घेतल्यात. साधारण ना तुम्हाला 10 मिनटं हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी असेल का नाही ते पूर्णपणे निघून जाईल बरं का. अगदी तुम्ही फॅन खाली ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता 10 मिनटानंतर बघा खाली हळदी मिठाचं पाणी आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि इथं एक ताट घेतलं आहे आणि ह्या सर्व पाणी निथळलेल्या ज्या फोडी आहेत ना त्या आपण एक एक करून इथं ताटामध्ये ठेवून घेऊयात. कारण ना आता आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं एक साधारण 2 तासासाठी बरं का. अगदी तुम्ही दिवसभर फॅन खाली ठेवलात तरीसुद्धा चालेल, पण थोडंसंच मी उन्हामध्ये ठेवणार आहे बरं का. हळद मीठ लावून आपण ह्या फोडी मुरवत ठेवल्यानंतर ना अगदी छान सॉफ्ट होतात, नरम बरं का. हे तुम्हाला पुढे कळेलच. आता जरा कडक दिसत असेल तुम्हाला, पण सुकल्यानंतर आणखी थोड्याशा नरम होतात. आता इथं बघा थोडंसंच ऊन येते ना, मग तिथं मी उन्हामध्ये ह्या कैऱ्या ठेवल्या होत्या बरं का. अशा खाली वगैरे ठेवायचं नाही, उंच असेल ना तिथं ठेवायचं, कारण का ह्याच्यावरती धूळ किंवा माती येण्याची शक्यता असते की नाही म्हणून. आता फोडी बघा तुम्हाला अगोदर जास्त दिसत होत्या आणि आता कमी दिसत असतील, कारण मुलांनी ना थोड्याफार ह्या कैरीच्या फोड्या खाल्ल्यात बरं का, खेळायला आलेल्या असू द्या. आता बघा ह्या फोडी तुम्हाला मस्त सॉफ्ट नरम झालेल्या दिसत असतील. लोणच्याची फोडसाठी जी आपल्याला फोड हवी का नाही ती अगदी अशीच हवी बरं का. आता ह्याच्यापासून आपण लोणचं घालूयात. तर इथं बघा सर्व ज्या फोडी आहेत ना त्या आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता काही आपण सर्व ह्याच्यामध्ये ना मसाले घालणार आहोत, पण आपण ज्या वेळेस ह्या फोडीनं हात लावणार आहोत त्यावेळेस आपला हात पूर्णपणे कोरडा असायला हवा, जरासुद्धा ओलसर नसावं. जे भांडं आपण वापरणार आहोत ते सुद्धा कोरडं असावं, ओलसर नसावं, ही काळजी घ्यायची आहे.
आता ह्याच्यामध्ये घालायचं गूळ. तर पाऊण कप इतका गूळ घेतलेला आहे बरं का. साधारण 100 ग्रॅम इतका हा गूळ असेल. गूळ हा काळा असं वापरायचा आहे, जो की केमिकल विरहित असतो. छान बारीक पातळ असा मी चिरून घेतला आहे. तुम्ही अगदी खिसणीने खिसून घेतला तरीसुद्धा चालेल. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरलात तरीसुद्धा चालेल. आता लोणच्यासाठी आपल्याला हवं तेल. तर तेल बघा पाऊण कप इतकं तेल घेतलेलं आहे बरं का. साधारण 150 ग्रॅम इतकं हे तेल आहे. आता तेल इथं पातेल्यामध्ये काढलं का नाही, हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवलं आहे आणि तेल बघा असं धूर उठूसपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेल बाजूला ठेवूया आणि आता आपण इथं बघा पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये बघा 25 ग्रॅम इतकी मोहरीची डाळ घेतली आणि हलकीशी ती भाजून घेतली बघा. कारण इथंसुद्धा ओलसरपणा असेल तो निघून जाईल, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं. आता मग भाजलेली मोहरीची डाळ खाली डिशमध्ये काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये ना इथं मी मीठ घातलेलं आहे बघा 4 चमचे इतकं. गॅस बंद केलेला आहे, पण गरम पॅनमध्ये मीठ घातल्यामुळे ना हलकं जरी ओलसरपणा असेल तर तो निघून जातो. त्यामुळे का नाही गरम पॅनमध्ये फक्त हे मीठ आपल्याला टाकून सगळीकडे पसरून ठेवायचं आहे. खाली गॅस बंद आहे. आता बघा कैरीमध्ये आपण गूळ घातला होता. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत लोणच्याचा मसाला. आता हा कसा केला सांगते. ह्याच्या अगोदर लिंबाचं लोणचं ह्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. ते लिंबाच्या लोणच्यामध्ये ना मी घरगुतीच लोणच्याचा मसाला केला. तोच मसाला इथं थोडा होता, तर तोच आता मी मसाला ह्याच्यामध्ये वापरणार आहे. तर हा मसाला कसा केला, तर 2 चमचे मोहरी, 1 चमच जिरे, 1 चमच धणे आणि 1 चमच इतकी बडीशोप घेतले. सर्व एकत्र करून ना गॅसवरती कढईमध्ये हलकं भाजून घेतलं आहे बघा. हलका रंग बदलला की गॅस बंद करून ना खाली एका डिशमध्ये काढून घेतलं आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. एकदम ह्याची बारीक पावडर करायची नाही, असं जरा रवा रवाळ भरडच ठेवायचं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतकं लाल तिखट आणि 1 चमच इतकं मीठ घातलेलं आहे. म्हणजे आणखी सर्वांचा छान असा एकत्र एकजीव असा होईल. मग मिक्सरला एकदा फिरून घेऊयात आणि इथं झाला हा आपला लोणच्याचा मसाला तयार. आता हा मसाला तुम्ही लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं ह्याच्यासाठी वापरू शकता. तर 2 चमच इतका मी हा आपला लोणच्याचा मसाला घेतलेला आहे बघा इथं. त्याचबरोबर थोडीशी हळद घालूयात पाव चमच इतकी. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता रंग छान येतो आणि तिखट जरा कमी आहे म्हणून इथं मी 1 चमच इतकं लाल तिखट वापरलेलं आहे. त्याचबरोबर बघा आपली जी मोहरीची डाळ आहे ती भाजलेली होती ना, ती थंड करून इथं घातलेली आहे. मीठसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, ते इथं घालूया. कुठल्याही प्रकारचं जर लोणचं असेल ना, जास्त काळ टिकण्यासाठी ना त्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे बरं का, जेणेकरून ना आपलं लोणचं खराब होत नाही. आता सर्व छान एकत्र करून घेऊयात आपण आणि मस्त रंग बघू शकता, तुम्हाला बघूनच समजत असेल इथं. अजून आपण तेल ह्याच्यामध्ये घातलेलं नाही बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं होतं ना, ते पूर्णपणे इथं मी थंड करून घेतलं आहे बघा. ह्याच्यामध्ये बोट घालून बघायचं आहे तुम्हाला. हलकं जरा गरम असेल ना तरी चालेल, पण तेल हे तुम्हाला थंड करूनच घालायचं आहे. गरम तेल बिलकुलसुद्धा घालायचं नाही. संपूर्ण तेल ह्याच्यामध्ये घालून आता मिसळून घेऊयात. हे लोणचं करण्यासाठी जे काही इथं साहित्य वापरलं ते अगदी परफेक्ट असं वापरलेलं आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये कमी अधिक काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला. आता तुम्ही हेच प्रमाण डबल घेऊन ना जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हे लोणचं करू शकता. मस्त इथं आंबट गोड चवीचं लोणचं तयार झालं. आता ह्याच्या अगोदर जे लोणचं केलं ना, ते गूळ न वापरता सुद्धा मी तिखटचं लोणचं केलेलं आहे बघा. आज जरा गूळ वापरून लोणचं केलं, जेणेकरून ना चवीला आणखीन छान लागतं बरं का हे लोणचं. जरी तुम्हाला गूळ साखर नसेल वापरायची, न वापरता केलात ना तरीसुद्धा चालेल. लोणचं पहा, अगदी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. रंग इतका सुरेख छान आलेला आहे बरं का. तितकीच टेस्टसुद्धा भारी झालेली आहे. हे लोणचं मी कोणाकोणाला खायला दिलं ना, ते अगदी माझं कौतुक करत आहेत. इतकं सर्वांना फार आवडलं. आणि बघा ह्या ज्या लोणचं भरणीमध्ये भरत आहे ती अगोदर छान घासून पुसून उन्हामध्ये सुकवून घेतले बरं का. मगच त्याच्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे. लोणचं ज्यावेळेस तुम्हाला खायला घ्यायचं आहे त्यावेळेस ना जो चमचा वापरणार आहे तो पूर्णपणे कोरडा असायला हवा बरं का. ह्याला ओलावा कुठेच येता कामा नाही, म्हणजे तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्ष खराब होणार. त्यावेळेस हे लोणचं मुरतं ना त्यावेळेस फोडी ह्या खाली जातात आणि तेल वरती येतं बघा. म्हणजे मुरलेलं लोणचं आणखीन खायला भारी लागतं. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. कसं ते सुद्धा हे लोणचं करून पाहतील. आणि हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.